आपल्या देशातील सार्वजनिक बँकांनी तब्बल 6.15 लाख कोटींचं खर्च राईट ऑफ केलंय. होय, हे इतकं मोठं प्रमाण आहे, की हे ऐकल्यावर तुम्हाला विश्वास बसायला थोडा वेळ लागेल, पण हे गंभीर वास्तव आहे. आणि या मोठ्या राईट ऑफ मागे सरकारच्या नीती आणि त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनाचं गंभीर नुकसान आहे. समजून घ्या, राईट ऑफ म्हणजे बँका कर्ज देतात आणि जेव्हा एखाद्या कंपनीने जर कर्ज फेडण्यास असमर्थता दाखवली, तर बँका त्यांना हिशोबातून बाजूला ठेवतात. थोडक्यात बँक म्हणते, की हे कर्ज परत मिळणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही ते हिशोबातून बाजूला काढतो. पण इथं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, की राईट ऑफ केलं म्हणजे कर्जमाफी नव्हे, तर ते कर्जदाराला फेडावं लागतं. आणि या गोष्टीला नीट समजून घेण्यासाठी आपल्याला एन-पी-ए म्हणजे काय हे समजणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या कर्जाचा हप्ता 90 दिवस किंवा त्याहून अधिक थांबलेला असतो, म्हणजे ज्याने कर्ज घेतलंय तो कमीत कमी 3 महिने हप्ताच भरत नाही. याचा अर्थ बँकेला ही रक्कम परत मिळण्याची खात्री कमी होते आणि यालाच एन-पी-ए म्हणतात. जेव्हा कर्ज एन-पी-ए बनतं, तेव्हा बँक त्यावर प्रोव्हिजन करते. म्हणजे ती रक्कम बॅलन्स शीटमधून बाजूला ठेवते, कारण त्याची वसुली होत नसते. जर वसुली झाली नाही, तर त्या कर्जाला राईट ऑफ करता येतं. म्हणजे त्या नुकसानाला बँक आपल्या हिशोबातून बाजूला ठेवते. पण राईट ऑफ झाला म्हणून कर्जदारावरची जबाबदारी संपत नाही. बँक अजूनही वसुलीसाठी प्रयत्न करते. मालमत्ता जप्त करण्याचा किंवा कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क राखून ठेवते. पण विचार करा, ही सगळी प्रक्रिया आणि त्यामागची जी धोरणं आहेत ते कोण आखतं? ही सगळी जबाबदारी सरकारवर आहे. गेल्या काही वर्षात सरकारी बँकांनी इतकं मोठं राईट ऑफ का केलं? यामागं अनेक कारणं आहेत. चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे, व्यावसायिक अपयशांमुळे आणि कधी-कधी जास्त कर्ज देण्याच्या धोरणांमुळे. पण फार वेळा हे कर्ज घ्यायला प्रोत्साहन देणाऱ्या आणि योग्य नियमन न करणाऱ्या सरकारच्या धोरणांमुळे या आर्थिक घोटाळ्यांना चालना मिळाली आहे. हे सर्व राईट ऑफ बँकांच्या बॅलन्स शीट साफ करण्यासाठी करावे लागते, ज्यामुळे त्यांना नवीन कर्ज द्यायला मदत होते, असं सरकार दाखवू इच्छितं. पण प्रत्यक्षात यामुळे नवीन कर्ज कधी-कधी फक्त दिवाळखोरीला पाठिंबा देतात. पण एक महत्त्वाचा प्रश्न येतो, बँकांनी राईट ऑफ केलेलं कर्ज कितपत वसूल होतं? आकडे पाहिले तर राईट ऑफ केलेल्या कर्जापैकी फक्त मोजक्याच प्रमाणात रक्कम परत मिळते. याचा अर्थ असा आहे, की बहुतेक राईट ऑफ झालेलं कर्ज वसूलच होत नाही आणि तो तोटा बँकांच्या आर्थिक स्थितीवर आणि अखेरीस आपल्यावर, सामान्य जनतेवर, अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. कारण जेव्हा बँकांच्या बॅलन्स शीटवर एवढं मोठं नुकसान दिसतं, तेव्हा बँका नवीन कर्ज देताना सावधगिरी बाळगतात, कर्जाच्या अटी कडक करतात आणि व्याजदर वाढवतात. त्यामुळे लहान उद्योग, सामान्य लोकांना कर्ज मिळणं कठीण होतं आणि कर्ज महाग होतं. हे सगळं आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या देशाची आर्थिक स्वास्थ्याचं बरंच काही याच गोष्टीवर अवलंबून आहे. आपली बँकिंग व्यवस्था मजबूत नसेल तर आपली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक उद्योग प्रभावित होतो. जय हिंद, जय भारत.